अक्षय तृतीयानिमित्त पालघरमधून धरतीधर फाउंडेशन मार्फत संस्कृती संवर्धन कार्यक्रमांतर्गत कंचरी माता दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये खुडेद, महालपेडा, बोरसेपाडा, बेरारीपाडा, मसेपाडा, गोचिडपाडा, गोडीचा पाडा, पाटीलपाडा, डोंगरीपाडा, शिरपाडा, तिवसपाडा, साखरे, विजयनगर, दिवशी, दाभाडी तसेच करे, तलावली, खडादी इत्यादी गावांमधून एकूण 88 वैदू भगत आणि इतर भाविक भक्त सहभागी झाले होते। सहभागी झालेल्या भक्तांना आपल्या धरतीवर पहिल्यांदाच कणसरीचे उगम झालेल्या नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात शेकडो कुंभाळे परिसरात विविध शक्तीस्थानांचे दर्शन करण्यात आले। यामध्ये प्रथम गडदुना येथील मरी आई, हिमाय कुंभाळेमध्ये कुंभदेव, युहू माता, कणसरी माता, कणसऱ्या देव, धनसऱ्या देव, बाळदी देव या सर्व देवांचे दर्शन घडवण्यात आले। तर पालघरमधील वैदू भक्तांचे सहलीचे आयोजन धर्तरी फाउंडेशनकडून करण्यात आले होते। या सहलीत सहभागी झालेल्या सर्वांनी मिळून रात्री कणसरी मातेच्या नावाने जागरण, गोंधळ आणि तारप्या नृत्य सादर केले। सहलीचे प्रमुख दिवाळ हरपले मोहन भोये यांनी येथील क्षेत्राविषयी सविस्तर माहिती दिली आणि उपस्थित सर्व भाविक भक्तांना खुताडे बाबा, काकड बाबा आणि जगन्नाथ दादा हिलिम यांनी कणसरी मातेच्या जन्मक्षेत्राचे पावरभूमीविषयीचे मोलाचे मार्गदर्शन केले। या परिसरातील सर्व क्षेत्राचे दर्शन घेऊन सर्वांनी मनसोक्त आनंद लुटला। यावेळी सहप्रमुख दिवाळे हरपाले, मोहन भोये, तारपकर, दिनकर चौधरी, जानजी लांगे, काकड बाबा, खुताडे बाबा, जगन्नदादा हिलिम आणि धरतरी ग्रुपचे कार्यकर्ते वसंत तुंबडा, किरण लोहार, संदीप पाटरा, भरत पाटारा हे सर्वजण कणसरी मातेच्या दर्शन सहलीत सहभागी झाले होते। मी धर्तरी ग्रुपचा कार्यकर्ता आहे। सुरुवातीला म्हणजे गेली 3 वर्षापासून आमचा हे जे नियोजन होता काय कणसरी मातेचा दर्शन, आम्ही एक कॅलेंडर बघितला कणसरी माता दर्शन, त्याच्यात सगळी आपली जी कणसरी मातेची सगळी जी माहिती आहे ते जेवढी जी ठिकाणं आहेत म्हणजे तीर्थस्थानच म्हणजे सांगायला हरकत नाही, पण ते आमचं जे नियोजन होता ती 3 वर्षापूर्वीपासूनचा, ते आजच नाही। तर त्याच्यासाठी आम्हाला आम्ही कधी पण ठरवून आम्ही गाडी घेऊन आणि इथं जनजागर मराठीसाठी मनोज कांबळी, जवाहर, विक्रमगड।